मधल्या काळात तुम्हाला आठवतं एक आरोप करण्यात आला होता रोहित पवारांकडनं की त्यांच्या पक्षामध्ये अजितदादा एकटे पडलेत. आता त्या अजून आरोपांना एक प्रकारे अजून बळच मिळतं असं तुम्हाला वाटत नाही? असं आहे, त्यांच्यासारख्याने आमच्या पक्षाबद्दल काय बोलावं, त्यांना काय अधिकार आहे? अरे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचे जे वाभाडे काढले आणि त्याला त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे उत्तर दिलं नगरला, आपण पाहिलेलं आहे ना. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेबद्दल जी आपण ज्यांचं नाव घेतलं ते काय बोलले पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्यावरती जयंतराव काय बोलले, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. त्यांनी ते पहिलं बघावं आणि मग आमच्या पक्षात कोण आहे का, त्यांचा काय अधिकार आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा? काय अधिकार काय पुसतो? काय अधिकार आहे? आम्ही एकाकी होतो का सोबत होतो, त्यांना काय त्याचे वाटण्याचं काय कारण? ते तर दादांपासून अलगच होते ना. बिलकुल. हा, मग त्यांना काय बोलण्याची नैतिकता आणि नैतिक अधिकार? आमच्या पक्षात दादा एकाकी आहेत, सुनील तटकरे असं आहे की काय, हा बोलण्याची त्यांना काय अधिकार? त्यांनी त्यांच्या पक्षात काय चालेल ते पहिलं सांभाळावं ना. कशाला दुसऱ्यांच्या वतीमध्ये फिगर आउट करावं? बोलावं ना. त्या नाही, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत त्यामुळे त्या याच्याने बोला. कुटुंबाचा सदस्य भाग वेगळा, राजकीय परिवार आहे. बघा कमलेशजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, आपल्याला नम्रतेची विनंती करतो. आमच्या पक्षात डोकवण्याचा इतरांना का अधिकार? परिवार परिवार आहे ना. हा काय राजकीय परिवार नाही ना. हा राजकीय परिवार राष्ट्रवादीचा दादाने उभा केलेला परिवार आहे. आम्ही सर्वांनी मिळून का अधिकार पोचतो? इन व्हॉट वे इट इज कन्सर्न? आम्ही कधी प्रश्न विचारला का की त्या राष्ट्रवादीमध्ये कोणाला काय चाललंय, कोण काय एकटं पडलंय, कोण दुखतं आहे, कोण चार आणखीन आहे? मी नाही कधी विचारलं, विचारणारही नाही, कारण माझा तो अधिकारी नाही. मी त्याच्यावरती कधी भाष्य नाही केलंय. एक बघा, माझ्या राजकीय जीवनातली स्पष्टता आहे, मी कुठल्या राजकीय पक्षाबद्दल कधी भाष्य केलं नाही. माझी टीका टिप्पणी झाली ती विचारधारेवरती झाली, विकासाच्या मुद्द्यावरती झाली. मी कधी अंतर्गत बाबीवरती ना काल बोललो, ना आज बोललो, ना उद्याच्या भविष्यामध्ये बोलेल. ही माझी एक राजकीय भूमिका अंतःकरणामध्ये स्पष्ट केलेली आहे. ज्या बाबतीमध्ये आपल्याला बोलण्याचा नैतिकतेने अधिकार नाही, त्या बाबतीमध्ये आपण काहीतरी फार आपल्याला काहीतरी कळतंय, आपण फार मोठे ज्ञानी राजकारणी आहोत असं सांगण्याचा का परिणाम करावा? आय नो माय लिमिटेशन्स.